गेले 15 दिवस एक सुद्धा व्हिडिओ टाकता नाही आला, कारण आयुष्यामध्ये काही घोळ चालू होते. तसे तुमच्या आणि माझ्या आयुष्यात असंख्य घोळ चालूच असतात. पण तुम्ही घोळाची भाजी खाल्ली आहे का? मूळव्याध, रक्तशुद्धी, रक्तदाब, दाह कमी होणे, सूज कमी होणे, लघवी करताना होणारी जळजळ, खोकला, दमा, अल्सर, गॅसेस, अपचन अशा असंख्य समस्यांवर घोळ नावाची रानभाजी खाल्ली जाते. ह्याची पाने आखूड, छोटी, खोड मांसल आणि तांबूस आणि फुले पिवळ्या रंगाची असतात. तर याची फळे लांब आणि कोणाकृती असतात. घोळ ही रानभाजी तिन्ही त्रिकाळ म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा सगळ्या ऋतूमध्ये शेतात आणि बागेत तण म्हणून वाढते. ऊस शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना ह्या घोळाचं करायचं काय हा मोठा घोळ असतो. तरीही जीवनसत्व अ आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड असल्यामुळे ही भाजी हृदय विकारासाठी अत्यंत महत्वाची आहे. या रानभाजीची भाजी कशी करायची त्याची सोपी पद्धत आहे. खरं तर थोडीशी खारट आणि बुळबुळीत असली तरी ओलं खोबरं, धने, चिंच, आमसूल असा कोकणी मसाला टाकून ही भाजी जगात भारीच अशी लागते. ह्या भाजीच्या 3 रेसिपी आम्ही कॅप्शनमध्ये दिलेल्या आहेत, ते तुम्ही जरूर वाचा. ही पूर्ण माहिती शास्त्रशुद्ध असून डॉक्टर मधुकर बाचुलकर आणि डॉक्टर अशोक वाली यांच्या औषधी रानभाज्या या पुस्तकांमधली. त्यामुळे हे पुस्तक तुम्ही जरूर घेऊन अशा वेगवेगळ्या भाज्यांसंदर्भातली माहिती घेऊ शकता आणि आपले पूर्वज किती हुशार होते ते तुम्हाला लक्षात येईल. खरं तर ही भाजी ओळखायची कशी, शोधायची कशी हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ज्या आजीला काहीच माहिती नाही असं तुम्हाला वाटतं त्या आजीकडे 1 मिनिट जा आणि तिच्याकडून ह्या भाजी कशी ओळखायची याची माहिती जरूर घ्या. त्यामुळे ही भाजी आपल्या आहारात आणा आणि आपल्या आयुष्यातील इतर घोळ वाढवण्यापेक्षा ही घोळाची भाजी ताटात आणा आणि आपल्या शरीराचे घोळ कमी करा. धन्यवाद. आरोग्यम धनसंपदा.